नमस्कार मित्रांनो, तर ॲग्रोटेक फार्मच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. मी आज आलो होतो खुपसंगी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. तर हे खुपसंगी गाव असं आहे, आमच्या तालुक्यातलं एकमेव गाव आहे की ज्या गावामध्ये पॉली हाऊस करतात लोक. इथं शेजार पाजारी दुसरी गाव आहेत, पण कुठल्याही गावात इथल्यासारखी पॉली हाऊस नाही. जवळपास 100च्या वर 100 प्लस शेडनेट हाऊस आहे. शेडनेट हाऊस आहे. पॉली हाऊस पॉलिहाऊस नाही तिथे कमी शेडनेट हाऊस जास्त आहे. तर मित्रांनो, तुम्ही जे बघता पिवळी शिमला, लाल शिमला, त्या सगळ्या शिमला आपल्या खुपसंगी गावामध्ये होतात. खरं तर ह्या लोकांना माहित नसेल, बऱ्यापैकी लोकांना, की बाबा खुपसंगीमध्ये पिवळी, लाली मिरची सगळी होते. तर हे शेतकरी लोक आहेत, ह्या सगळ्यांचे पॉली हाऊस आहेत. काय काय जणांचे नाहीत, काय काय जणांचे आहेत. तर आपण आज आलो होतो इथं यांच्याकडून पॉली हाऊसची माहिती जाणून घ्यायला, आणि NIPHT जी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी तळेगाव दाभाडेला आहे, त्याबद्दलची थोडीशी शेतकऱ्यांच्या मध्ये माहिती सांगायला आपण आलो होतो. तर आपण पॉली हाऊस मध्ये वगैरे जाऊया आणि पुढची माहिती जाणून घेऊ. तर काका, तुमचं पॉली हाऊस किती दिवसापासून आहे? माझं 2011-12 पासून 2011-12 पासून काकांचं पॉली हाऊस आहे. आणि किती क्षेत्रामध्ये? सुरुवातीला 20 गुंठ्यात होतं. नंतर मी परत 20 गुंठ परत केलं आणि पुन्हा 40 गुंठे केला. असं 2 एकर केलं. त्यातलं परत थोडं कमी केलं आणि टोटल म्हणजे टोटल सध्या आता 40 गुंठ आहे. अजून सुद्धा 1 एकर आहे आणि त्याच्यामध्ये त्याची मिरची आहे. तर आपण आता प्लॉट वरती जाऊया आणि अजून माहिती जाणून घेऊया. तर आपण आता माळी सरांच्या प्लॉटवर आलोय. तर यांची हा प्लॉट मध्ये निम्मा प्लॉट पिवळ्याचा आहे आणि निम्मा प्लॉट लालचा आहे, म्हणजे लाल कॅप्सिकम आणि येलो कॅप्सिकम. त्यामध्ये हे रेड कॅप्सिकम मला बघा इथं कलर यायला लागलाय, दिसत असेल तुम्हाला. तर किती दिवसाचा प्लॉट आहे सर? 60 दिवस झाले. 60 दिवस. आणि येलो वाला 60 दिवस झाले, पण त्याची वाढ थोडी कमी राहते, त्याची थोडी जास्त राहते. हा, म्हणजे ते त्याचं हेच आहे, व्हरायटीचं वैशिष्ट्य आहे ते. तर असं आहे. आता आपण अजून दुसऱ्या प्लॉटला जाऊन पाहूया. तर मी आता खुपसंगी गावामध्ये आप्पावाले दादा म्हणून आहेत, त्यांच्या प्लॉटवर आलेलो आहे. तर त्यांच्याकडं येल्लो पण आहे आणि रेड पण आहे. तर दादा, तुमचं किती दिवसाचा प्लॉट आहे हा येल्लो रेड दोन्ही? जवळजवळ आता प्लॉटला 3 महिने झाले. 3 महिने ते 100 दिवस, 90 दिवस ते 100 दिवस झाले. आणि कधीपासून हार्वेस्टिंग चालू आहे आपली? 90 दिवसानंतर हार्वेस्टिंग चालू झाली. म्हणजे जवळपास 10 दिवस झाले दादांचं हार्वेस्टिंग चालू आहे, येल्लोचं पण आणि रेडचं पण. हो. काय दर चालू आहे सध्या? सध्या 160 रुपये रेट चालू आहे. 160 रुपये किलोला दर चालू आहे. ही मिरची जवळपास किती ग्रॅमची? जवळ 200 ते 250 ग्रॅम. मग ह्या एका मिरचीची किंमत किती झाली? एका मिरची 70 रुपये झाली. 70 रुपयाची एक मिरची आहे मित्रांनो. पण यामागं कष्ट तेवढेच आहेत, खर्च तेवढाच आहे. ह्या पॉली हाऊसचा खर्च किती होतो हे पॉली हाऊस बांधायसाठी? बांधण्यासाठी टोटल सबसिडी सहित 18 लाख रुपये लागते. सबसिडी सोडून का व्यतिरिक्त? सबसिडी सोडून 6 लाखामध्ये पूर्ण होते. हो, खरं आहे, एवढ्यात होतं ते. आणि ह्या ज्या आहेत ह्या मिरच्या, आता ह्यांचं हार्वेस्टिंग रोज किती किलो निघते तुमचं? दिवसाला 200-300 किलो. दिवसाला 200-300 किलो. रेट किती आहे तुम्हाला आता सांगितलं. रोज किती पैसे यांच्यापैकी येतात ते तुम्हाला कळेल, कॅल्क्युलेशन करा. आणि खर्च किती येतो रोजचा स्प्रेचा? एक दिवसाड स्प्रेला खर्च आहे साधारण 5,000 पर्यंत. एक दिवसाड 5,000. लेबर वगैरे ऍड करून म्हणजे पैसे होतात. ही रेट नसेल तर थोडंसं जेवढ्याला तेवढं पण होतं. अशी मिरची ज्यांना आवड आहे त्यांनी नक्की करा, पैसे होतात आहेत. तर मी जसं सांगितलं तुम्हाला, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी तळेगाव दाभाडे इथं 7 ते 11 सप्टेंबर या वेळेमध्ये पॉली हाऊसचं ट्रेनिंग भेटणार आहे शेतकऱ्यांसाठी. अतिशय कमी दरामध्ये 1180 रुपयाला निवासी ट्रेनिंग आहे. तर ज्या ज्या शेतकऱ्यांना याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी आपापल्या कृषी अधिकाऱ्याला भेटायचं आहे. त्यामध्ये आपला सोलापूर जिल्हा आहे. त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना भेटून आपल्या नाव नोंदणी करायची आहे. आणि 7 ते 11 सप्टेंबर एवढ्या काळामध्ये आपल्याला तिथं ट्रेनिंग भेटणार आहे. तर माहिती कशी वाटली नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.